नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अशी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। त्याची तारीख देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता घेण्यासाठी 4 अतिशय महत्त्वाचे असे कामे देखील करण्यासाठी शासनाकडून बंधनकारक आता करण्यात आले आहे। त्याशिवाय आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 20वा हप्ता हा मिळणार नाहीये, तसेच इथून पुढे मिळणारे हप्ते देखील जमा होणार नाहीयेत। हे 4 काम जर तुम्ही वेळेआधी केले नाहीत तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार नाही। त्याचप्रमाणे इथून पुढचे जे काही हप्ते असतील ते देखील तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे हे जे काही शासनाकडून 4 कामे सांगण्यात आलेली आहेत हे आता तुम्हाला करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। हे कामे केल्याशिवाय आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता तसेच त्यापुढील हप्ते देखील या ठिकाणी जमा होणार नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही हे 4 कामे करून ठेवायची आहेत। अशा तातडीच्या सूचना शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेअंतर्गत तुम्ही दरवर्षी 6000 रुपयाचा लाभ घेत असाल तर मात्र आता तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे 4 कामे वेळेआधी पूर्ण करावी लागणार आहेत। तरच तुम्हाला या ठिकाणी 20वा हप्ता आणि त्यापुढील हप्ते जमा होणार आहेत। तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये कोणती 4 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, त्यांची मुदत काय असणार आहे आणि 20वा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला नक्की मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि 20वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना नेमके कोणते 4 कामे करावी लागणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, प्रत्येक सरकारी योजनेचा बोगस लाभार्थी देखील लाभ घेताना दिसून येतात। म्हणजेच जे लाभार्थी योजनेसाठी पात्र नाहीयेत असे लाभार्थी देखील सरकारी योजनांचा लाभ घेत असताना या ठिकाणी दिसून येतात। त्यामुळे जे खरोखर गरीब आहेत, ज्यांना आवश्यकता आहे, जे पात्र आणि गरजू आहेत असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असतात। असाच काही प्रकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत देखील झाला आहे। जे अपात्र लाभार्थी आहेत ते लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात किंवा पात्र लाभार्थी जे काही असतील ते बाजूलाच राहतात आणि या ठिकाणी अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात। म्हणून या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते। त्यामुळेच या ठिकाणी सरकारने हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी हे जे काही 4 कामे आहेत हे करण्यासाठी या ठिकाणी सांगितले आहे। ही 4 कामे जे शेतकरी पूर्ण करतील त्यांना जाता या योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा या ठिकाणी हा हप्ता मिळणार नाही। तर ही 4 कामे कोणती आहेत हे आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि आता 20वा हप्त्याची तारीख देखील या ठिकाणी जाहीर आहे। म्हणजेच आता 20वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जाणार आहे। पण त्याआधी तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहेत ही 4 कामे, तरच हप्ता जमा होईल, नाहीतर हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। तसे तर ही 4ही कामे महत्त्वाची आहेत, परंतु जे काही 4 नंबरचे काम आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। ते काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचाच नाही तर इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे या ठिकाणी जे काही 4थे काम मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकून घ्यायचे आहे आणि ते पूर्ण देखील करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच इतर जर तुम्ही काही सरकारी योजनांचा अजून लाभ घेत असाल तर तो लाभ देखील तुम्हाला वेळेवर मिळू शकेल। त्यामुळे या ठिकाणी 4ही कामे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। तर आता या ठिकाणी एक एक करून ते 4 कामे कोणती आहेत हे आपण या ठिकाणी लगेच जाणून घेऊया। तर यामध्ये मित्रांनो, सगळ्यात आधी जे काही काम तुम्हाला या ठिकाणी हप्ता घेण्यासाठी करायचे आहे ते म्हणजे तुमचे आधार अपडेट करून बँकेला लिंक करायचे आहे। जे काही तुमचे 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असतील ते आता तुम्हाला सध्या लगेच अपडेट करून घ्यायचे आहे आणि त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर, जो काही तुमचा मोबाईल नंबर चालू असेल तो मोबाईल नंबर अपडेट करून ते आधार कार्ड तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे तसेच इतर सरकारी योजनांचे पैसे घेत असाल त्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे। म्हणजे जर तुमचे आधार कार्ड जुने झाले असेल, अपडेट केले नसेल तर ते लगेच अपडेट करून त्याला मोबाईल नंबर जोडून मग तुम्हाला ती बँकेला लिंक करायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचे जे काही महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे म्हणजे 2 नंबरचे काम ते म्हणजे तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच जमिनीच्या ज्या काही नोंदी आहेत त्या पोर्टलवरती तुम्हाला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचे आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाभ म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी बंद झालेला आहे आणि त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, सुरुवातीला ही योजना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही जमिनीचा या ठिकाणी रेकॉर्ड दिला होता, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेत जमीन आहे
अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी योजना सुरू झाली त्यावेळेस ज्या जमिनीचे कागदपत्रे या ठिकाणी दिले असतील आणि त्या जमिनीवरती जर तुम्ही नंतर काही फेरफार केले असतील, म्हणजेच तुम्ही वारस कमी केले असतील किंवा वारस चढवले असतील किंवा वाटणी केली असेल, तर अशा केसमध्ये या ठिकाणी तुमचा जमिनीचा रेकॉर्ड जो काही आहे तो अगोदर जो दिला होता त्याप्रमाणे राहत नाही आणि तो या ठिकाणी चेंज होतो आणि या ठिकाणी त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाभ हा बंद झालेला आहे। म्हणून तुम्हाला एक गोष्ट करून घ्यायची आहे, ज्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी लाभ बंद झालेला असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या स्थितीत जी काही जमीन आहे ती त्यांच्या नावावरती असेल तर त्यांना त्या जमिनीचे कागदपत्र तलाठीकडून काढून ते कागदपत्र त्यांना कृषी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विभाग असेल त्या ठिकाणी जमा करून द्यायचे आहे। त्यानंतर तुमचा बंद झालेला लाभ या ठिकाणी सुरू होईल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे आणि तिसरे जे काही महत्त्वाचे काम या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे, यासाठी शासनाकडून सुद्धा वारंवार शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले आहे, ते काम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे। या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांची स्वतःची ई-केवायसी करणे हे खूप महत्त्वाचे असते। कारण की या ठिकाणी स्वतः शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे हे स्पष्ट होणे खूप महत्त्वाचे असते। त्यामुळे या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करावीच लागणार आहे। म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बरेचसे ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका पद्धतीचा वापर करून तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो चौथं आणि शेवटचे जे काही महत्त्वाचे काम आहे, हे काम केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभच नाही तर इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही। त्यामुळे हे जे काही चौथं काम आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला करावेच लागणार आहे आणि ते काम म्हणजे मित्रांनो फार्मर आयडी साठी नोंदणी करणे। होय मित्रांनो, सध्या शासनाकडून या ठिकाणी ॲग्रीस्टॅग या पोर्टलवरती सर्व शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचे काम हे सुरू आहे। या कामासाठी देखील शासनाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी देखील अजूनही बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांनी या पोर्टलवरती आपली आयडी तयार केलेली नाहीये, म्हणजेच फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेली नाहीये। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या ठिकाणी म्हणजे शेतकरी नोंदणी कार्ड या ठिकाणी त्यांनी नोंद केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आयडीसाठी म्हणजेच ॲग्रीस्टॅग या पोर्टलवरती जाऊन त्यांची फार्मर आयडी तयार करून घ्यायची आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेतजमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी फार्मर आयडीसाठी नोंदणी करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। याशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाहीये। ज्या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ हा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ही 4 महत्त्वाची कामे करावीच लागणार आहेत। त्याशिवाय तुम्हाला 20वा हप्ता आणि त्यापुढील हप्ते देखील या ठिकाणी मिळणार नाहीयेत। त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता 20वा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे, चला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी 24 फेब्रुवारीच्या दिवशी देण्यात आला होता आणि या योजनेअंतर्गत जसे की तुम्हाला माहित आहे की 4-4 महिन्याच्या अंतराने या ठिकाणी शेतकऱ्यांना हप्ते हे दिले जातात। त्यानुसार आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 20वा हप्ता देण्याची वेळ देखील झालेली आहे, कारण की आता मे महिना संपून जून महिना सुरुवात होणार आहे आणि जून महिन्यातच या ठिकाणी शेतकऱ्यांना 20वा हप्ता हा दिला जाणार आहे। परंतु तो हप्ता घेण्याच्या अगोदर जे काही सुरुवातीला तुम्हाला मी 4 कामे सांगितली आहेत ती 4 कामे तुमची कंप्लीट केलेली असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी जून महिन्यामध्ये 20वा हप्ता हा दिला जाणार आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।